नमस्कार मित्रांनो, महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जर जगात स्त्री नसती तर आईची माया मिळाली असती का? बहिणीचं प्रेम मिळालं असतं का? ते मुलीचं गोड गोड हसू बघायला मिळालं असतं का? तर नाही. मित्रांनो, स्त्री आहे म्हणून या विश्वाची निर्मिती झाली आहे. समाजाची दोन चाके जर असेल त्यातलं एक चाक म्हणजे स्त्री आहे. तिच्या मायेचा ओलावा, तिच्या कुशीतील ती झोप या सर्व गोष्टी मिळाल्या नसत्या. भुकेलेल्यांची कदर, तहानलेल्यांची कदर, पतीचा आदर, डोक्यावर पदर, तिलाच म्हणतात माझे महाराष्ट्रीयन मदर. तिलाच म्हणतात माझी महाराष्ट्रीयन मदर. मित्रांनो, या सर्व गोष्टी म्हणजेच आपल्या आईच्या कुशीत ज्या मिळतात त्या या जगात कुठेही गेलात तरी आईसारखं प्रेम मिळू शकत नाही. या महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण सर्वांनी मिळून आपल्या आईला, बहिणीला, बायकोला, मुलीला यांना सन्मान देण्याचा फक्त आजचा दिवस नाहीये तर कायमच म्हणजे नेहमीच या सर्वांना सन्मान मिळावा यासाठी हा 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. चला तर मग आज आपण एक जबरदस्त व्हिडिओ बघूया. व्हिडिओला सुरुवात करूया. चला. नमस्कार मित्रांनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ एका दिवसाचा विषय नाही. तो मानवजातीच्या इतिहासाशी, वर्तमानाशी आणि भविष्यासोबत जोडलेला विषय आहे. आज 8 मार्च महिला दिन. अनेक जण हा दिवस फुलांनी, शुभेच्छांनी, सोशल मीडियावरच्या पोस्टनी साजरा करतात. पण खरं सांगायचं तर महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही तर विचार करण्याचा दिवस आहे की स्त्री नेमकी कोण आहे. ती फक्त एक व्यक्ती आहे का? ती फक्त एक नातं आहे का? नाही. स्त्री म्हणजे नुसतं एक नातं नाही, ती संपूर्ण सृष्टीचा आधार आहे. या जगातला प्रत्येक माणूस, तो राजा असो, शास्त्रज्ञ असो, योद्धा असो किंवा सामान्य माणूस असो, प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात एका स्त्रीच्या उदरातून झाली आहे. या जगातील प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्याची पहिली गुरु कोण होती तर एक आई. आईच्या हातून पहिलं अन्न मिळतं, तिच्या उंजळीत पहिलं प्रेम मिळतं आणि तिच्याच कुशीत माणसाला पहिल्यांदा सुरक्षिततेची जाणीव होते. मित्रांनो, जर आपण इतिहासाच्या पानांकडे पाहिलं तर आपल्याला जाणवेल की समाजाच्या प्रत्येक परिवर्तनामध्ये स्त्रीचे योगदान अत्यंत मोठं आहे. कधी ती शिक्षिका बनून ज्ञानाचा दिवा पेटवते तर कधी योद्धा बनून स्वाभिमानासाठी तलवार उचलते. कधी ती समाजसुधारक बनून अंधारात प्रकाशाचा मार्ग दाखवते. पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एक कटू सत्य देखील आहे. इतकी महान भूमिका बजावणाऱ्या स्त्रीला अनेकदा स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागला आहे. इतिहासात अनेक काळ असे आले जेव्हा स्त्रीच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली गेली, तिच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे केले गेले, तिच्या स्वप्नांना मर्यादा घालण्यात आल्या. पण तरीही स्त्री थांबली नाही, ती पडली नाही, पण पुन्हा उभी राहिली. ती रडली पण पुन्हा लढली. ती अडवली गेली पण तरीही पुढे चालत राहिली. मित्रांनो, आजची स्त्री ही फक्त घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. आजची स्त्री आकाशाला गवसणी घालत आहे. ती विज्ञानात संशोधन करते, प्रशासनात निर्णय घेते, सैन्यात देशाचं रक्षण करते, खेळाच्या मैदानावर देशाचा झेंडा उंचावते. ती डॉक्टर बनते, ती अभियंता बनते, ती पायलट बनते आणि उद्योजिका बनते. पण या सर्व यशाच्या शिखरांवर पोहोचताना तिच्या वाटेत अनेक अडथळे उभे राहतात. आजही समाजात असे अनेक प्रश्न आहेत जे स्त्रीच्या आयुष्याला कठीण बनवतात. आजही अनेक मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. अनेक ठिकाणी तिच्या स्वप्नांपेक्षा तिच्या मर्यादा जास्त चर्चिल्या जातात. आजही अनेक स्त्रिया घर आणि करिअर यामध्ये समतोल साधण्यासाठी प्रचंड संघर्ष करत आहेत. पण मित्रांनो, स्त्रीची खरी ताकद तिच्या संघर्षात आहे. कारण ती जेव्हा संकटांना सामोरी जाते तेव्हा ती हार मानत नाही, ती स्वतःला अधिक मजबूत बनवते. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात पण तिच्या मनामध्ये प्रचंड धैर्य असतं. कधी ती शांतपणे सहन करते कारण तिच्या मनात कुटुंबासाठी प्रेम असतं. पण जेव्हा अन्याय मर्यादा ओलांडतो तेव्हा तीच दुर्गा बनते,
काली बनते आणि अन्यायाला आव्हान देते. स्त्री म्हणजे फक्त सहनशीलता नाही, तर ती परिवर्तनाची शक्ती आहे. आजची स्त्री फक्त स्वतःसाठी उभी राहत नाही, ती समाजासाठी उभी राहते. ती त्या प्रत्येक मुलीसाठी उभी असते जी अजूनही स्वतःचं स्वप्न बोलण्यास घाबरते. ती त्या प्रत्येक आईसाठी उभी राहते जिने आयुष्यभर स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंब उभं केलं. मित्रांनो, समाजाच्या प्रगतीचा खरा मापदंड म्हणजे त्या समाजात स्त्रीला मिळणारा सन्मान. ज्या समाजात स्त्रीला समान संधी दिली जाते, तो समाज वेगाने प्रगती करतो. आणि ज्या समाजात स्त्रीचा आवाज दाबला जातो, त्या समाजाची प्रगती अर्धवट राहते. म्हणून महिला दिन साजरा करण्याचा खरा अर्थ फक्त शुभेच्छा देण्यात नाही, तर मानसिकता बदलण्यात आहे. आपण असा समाज निर्माण केला पाहिजे जिथे मुलगी जन्माला आली तर चिंता नाही तर अभिमान वाटेल, जिथे तिच्या स्वप्नांना पंख असतील आणि जिथे तिच्या क्षमतेवर कोणतीही मर्यादा घातली जाणार नाही. मित्रांनो, आजच्या या महिला दिनी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्त्री ही फक्त घराचा आधार नाही, ती संपूर्ण समाजाच्या भविष्याची दिशा आहे. ती आई आहे म्हणून जग आहे, ती शिक्षिका आहे म्हणून ज्ञान आहे, ती कर्तृत्ववान आहे म्हणून प्रगती आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण स्त्रीचा सन्मान करतो, जेव्हा आपण केवळ एका व्यक्तीचा सन्मान करत नाही, आपण संपूर्ण मानवतेचा सन्मान करत असतो. म्हणून चला, आजच्या या दिवशी आपण एक वचन घेऊया आणि एक वचन